मित्रांनो, मी आता आहे पटणकोडोलीमध्ये आणि पटणकोडोलीमध्ये आलो आहे. मी अशा एका ठिकाणी मामा ज्यावेळेला इथं पटणकोडोलीमध्ये बिरदेवाच्या यात्रेला येत होते त्यावेळेला आल्यानंतर ज्या ठिकाणी मामा इथं राहत होते त्या ठिकाणी मी आलो आहे. ते कुंभारांचं घर आहे, कुंभार गल्लीमध्ये. तर आपण ते घर बघूया आणि तिथं काय सुरू आहे ते बघू. मित्रांनो, हे कुंभार गल्ली आहे आणि हीच ती जागा ज्या ठिकाणी मामा येऊन राहत होते, कुंभार मामींच्याकडे राहत होते. ती हीच जागा, हेच बांधकाम इथं सुरू आहे. त्याच जागेवर आता मंदिराचं बांधकाम सुरू आहे आणि त्या ठिकाणी मी आता भेट दिली. तर इथं आल्यानंतर बघा स्वागतसुद्धा आंबिलीनं झालेलं आहे. आणि मामा बसत होते ती जागा मी तुम्हाला आता दाखवतो. याच ठिकाणी मामा बसत होते आल्यानंतर. तर त्याची संपूर्ण माहिती, त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आता विचारूया. चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं. नमस्कार मामा, इथं बाळूमामा बसत येत होते असं म्हणताय, त्या संदर्भात सांगायचं. इथं बाळूमामा प्रसाद करण्यासाठी येतच होते हो बर ह्या ठिकाणाला. ह्या ठिकाणाला त्यांचं कायमचं वास्तव्यच झालं पुढं बर ह्या ठिकाणाला. मग ते परंपरा हे राखायसाठी इथं चाललेलं आहे आमची हे कट. बर म्हणजे इथं कुठल्या दिवशी येत होते, काय वर्षात? यात्रेच्या टायमाला भौम पौर्णिमा झाल्यानंतर भौम पौर्णिमा 21 दिवसाचा उपवास सोडण्यासाठी इथं प्रसाद अरे करतात. बापरे, इथं 21 दिवसा उपवास सोडण्यासाठी इथे यायचे. हा येत आजींच्या हातूनच बर, त्यांचे आजींच्या हातूनच हे खात होते. मग तुम्ही स्वतः बघितला का मामा? मामाने बघितले, बर, ह्याला बघितले बघा, 60ला बघितले, 60 साल. 60 सालाला. हा बर, तुमचं आता वय काय आहे मामा? मला 77 चालू आहे. सतत. इथं यात्रा त्यावेळेला असणार. हो, फुल यात्रा आतोनात माणूस इथं असेल. आल्यानंतर मामांचा पूर्ण हे कसं असणार, म्हणजे काय काय इथं आल्यानंतर होत असं? मामा इथे येऊन दरबार मोठाच मोठा दरबार बर दरबार मोठा मामांचा सगळा बर पूर्णपणे सगळ्यांचा हे परत भक्त लोक मोठे जास्त. येणार. इथं सगळं ह्याच घरात जेवण अन्नदान चालू आहे. इथून विठ्ठल बिरदेवाचं मंदिर किती किलोमीटर आहे? ते समोरच आहे. समोरच आहे. एक अर्धा किलोमीटर. इथून असं कोपऱ्यावरून आपण मी जाऊन आलोय, पण इथं हे सगळ्यांना थोड्याशा कळवायचं अंतरावरच, आहे. थोड्याशा अगदी थोड्याशा अंतरावर विठ्ठल बिरदेवाचं मंदिर आहे. इथं मंदिर थोडं आहे आणि त्याच्या पाठीमागच हे मामाचे ठिकाण आहे. ह्या मामांच्या ह्या मंदिराचं प्रॉपर ठिकाण सांगा, पत्ता सांगा. त्या मंदिरामध्ये पठणकोडलीमध्ये आल्यानंतर हा इथं गावात एक गावातली स्टॉप आहे आणि माळावरली स्टॉप आहे. इथं गावातल्या स्टॉपवर आल्यानंतर वैभव कॉर्नर आहे. वैभव कॉर्नर नंतर इथं सांगोड्याचा मधल्या रोडला कुठेही जरी बाळूमांचं मंदिर किंवा कुंभार मामींचं घर, गल्लीचं नाव सांगा मला. कुंभार गल्ली, कुंभार गल्ली किंवा माकवे गल्ली, ह्या दोन गल्ली येत आहेत. कुंभार मामींच्या विषयी मामा जरा सांगा मला. कुंभार मामींच्या विषयी. कुंभार मामी आता एवढ्या मामा इथं येत होते कुंभार मामींच्याकडे. कुंभार मामींचं स्वतः बहीण असं मानलं हो, होतं, बहीण त्यांच्याविषयी जरा सांगा. का तर कुंभार मामींचा निवद त्यांना आवडलेला होता बर आणि कुंभार मामीनेच शेवटी बोलवून आणलं इथं पाऊस पडत असताना इथं. पठणकोडली गावात पहिल्यांदा देव आल्यानंतर हा गावात त्यांना कुणीही आपलं म्हणजे बोलवलं नाही. नाही, मग कुंभार मामीने पहिला बोलवलं. बोलवून आजीनी घरी आणलं. स्वतः पहिल्यांदा मामीने पहिल्यांदा बोलवलं. हो, मामा येतच होते गावात. हा तर तिथं निवड जोड पिंपरजवळ करत होते विठ्ठल देव मंदिराच्या पाठीमागे. हा. बर बर मग त्यानंतर त्यांनी तिकडे कोण गावात बोलून असल्यामुळे आजीने इथे स्वतः पहिल्यांदा गावात मामांना बोलवून बोलवलं. याच ठिकाणी घरात आले. मग इथं आल्यानंतर मामा प्रसाद वगैरे प्रसाद वगैरे जेवाय घातले ना आजीने. भर उन्हाळ्याच्या काळात त्यावेळी. हा जेव्हा हा, उपवास त्यावेळी होता चार नाही, त्या माणसं दिवशी घेऊन सोडायचा मामासोबत होता आले. 21व्या दिवशी. बर त्यावेळेला तिथं कार्यक्रम मामा येऊन शिकरण भात तिथं करत होते बिरोबाच्या मंदिराजवळ. बर 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 शिकरण आणि भात करत होते. बर बर वर्षाला इथं उपवास सोडायला येत होते. तिथला कार्यक्रम जो मामांचा होता ते इथं तो चालू कार्यक्रम झाला. इथं नंतर ना त्यांनी ज्यावेळेला इथं येऊन बहीण जे मांडली जीवन गेली त्या जागेवर जे बसले ते इथं ती जागा मला जरा दाखवा. ही जागा समोर आहे. बर या जागा ही जागा मामाजी केली ही गादी होती हा हा तशीच आता गादी ही अशीच इथं गादी करा. इथंच गाडी आहे का? इथंच गाद्या मामा आली की इथंच बसायचे, इथं जेवायचे वगैरे. आम्ही कोण तिथं आता इथं आता सगळं साहित्य मग ह्या जागेवरच तुम्ही आता मंदिर हो, बांधणार? ह्या जागेवर. होय. ह्या जागेवर. ह्या जागेवरच मंदिर बांधकाम सुरू आहे. बरं. आता तरी मला सांगा, ह्या मंदिराचं कधीपर्यंत हे होईल सगळं असं काय माहिती. पूर्णतः बांधून बांधून? तरी बी 2 महिने लागणार. गुढीपाडव्यापर्यंत आमचं गुढीपाडव्यापर्यंत हा, आम्ही तुमचं नियोजन असेल ना काय? गुढीपाडव्यापर्यंत आत आमचं कार्य पाडव्याच्या आत, गुढीपाडव्याच्या आत गुढीपाडव्याच्या आतून पुढल्या यात्रेला तयार बघा. हो त्याच्या आत मंदिरात प्रसाद. प्रवेश. तर परवा आता एक तुम्ही सांगितलं मग असे कोळवल्याच्या यात्रे दिवशी इथं छोट्या कार्यक्रम झाला, त्याविषयी सांगा.
म्हणजे मामांचा जो 21 दिवसाचा नवरात्रांचा जो उपवास होता तो आता परवा दिवशी ह्या 5 तारखेला सकाळी आपल्या इथं तो कार्यक्रम इथं होता सोडला गेला आणि तो इथनं सोडणं आम्ही आदमापूरचे ट्रस्टी लोक इथं आले होते. त्यांनी आम्हाला इथं गाडीत घेऊन तिथं जाऊन आदमापुरात आरती वगैरे करून जाऊन ते निवड जसा पूर्वी चालू होती परंपरा तशा पद्धतीने तो कार्यक्रम वर्षाला आपल्या तो कंटिन्यू होतो. बर आणि ते आता परवा दिवशीच एक 5 तारखेला झालेला आहे. मामाने समाधी घेतल्यानंतर हा हा आम्ही ह्यो निवद वर्षाला आदमापूरला नेऊन पोहोचवतोय. पोहोचवत आहे हा पोहोचवतोय वर्षाला कुठल्या दिवशी भर जत्रे भर दसऱ्या रोजी बर 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 पोहोचवतोय. मग तिथं मामा जेवल्यावर मग इथं वाढवायला चालू होते. हो तिथं निवड आवल्याशिवाय निवद पोहोचल्यावर मग इथं वाढप चालू भक्त लोकांनी. निवड आवल्यानंतर तिथं पहिला निवद किती वाजता इथनं निवड पाठवला तिकडे किती तरी वाजता मी 6ला जातोय 6 साडेसहाला सहाला. सकाळी. हा 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 सकाळी 6-6:30 आपण इथं म्हणजे अशी परंपरा आहे हा परंपरा आहे अशी. अरे बापरे आणि त्याच ठिकाणावर तुम्ही हे मंदिर बांधले, बांधलं बांधले. किती मोठं कार्य आहे किती महत्वाचं कार्य आहे होय. आणि हे जागृत देवस्थान आहे हो. हा 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 सेवा करणाऱ्याचं मामा कल्याण करतोय. कल्याण करतो सेवा केल्याशिवाय मेवा मिळत मेवा नाही. मिळत नाही. मिळत नाही खरंच सेवा सेवा हे महत्वाची आहे. महत्वाचं आहे होय. आणि आजपर्यंत सेवा केल्याशिवाय तिथे कुठला महिमा तसा आहे मामांचा. होय. आता सध्या आहे जागृत. सध्या जागृत आहेतच चला मग तुमची ओळख सांगा मला जरा ते तुम्ही थोरले सांगा, बंधू ओळख आहेत. करून- ओळख करून पोपट द्या. बाळा पोपट बाळाचं कुमार हो, आपले आपले बंधू सगळ्यांचे सांगा आता यांचे हे यशवंत दाभाडे मामा रुपाग्यातले बाळू रुकडीचे कारभार होते. बग्याचे कारभार हो, होता? बग्यात हो, कारभार बग्याचे होते. कारभार. आता कुठल्या बग्यात होता तुम्ही? 10 नंबर 10 नंबर मध्ये होय काय किती वर्ष बग्याच कारभार 2 वर्ष काम केले. कारभार होते. 2 वर्ष होय, आता नाही इथलं झाल्यावर जायचं आहे. बर बर म्हणजे अजूनही सहवास सारखा असते. म्हणजे अजूनही तुमची सेवा सुरू आहे म्हणा हा सेवा सुरू आहे. वा आणि हे आमचे वडील वडील. श्रीपती कुंभार हा आणि हे आमचे काका बर काका सदाशिव महाराज चव्हाणवाडीचे आहेत. ते भगत चव्हाणवाडीचे ते सदाशिव महाराज. कामासाठी यांचं भरपूर योगदान सहकार्य भरपूर आहे. बर 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 आता तुम्हाला सांगायचं आमच्या बिराडने येताना काल म्हटलं की चांद सूर्य असू तर का आमचं तिथं कष्ट राहणार त्या मंदिरात नाव राहणार श्रम केलेलं. श्रम केलेलं आहे. हा 10:30 वाजता रात्री जाऊन आम्ही हा पोहोचलोय. बर आणि ह्याच्या पाहिजे पुढची काय जी आपण माहिती आहे ते आपण नेक्स्टच्या आपण महागाच्या मध्ये काहीतरी देऊया. आणि आपण हे मंदिर उभा करतोय त्यासाठी जरा सर्व पद्धतीनं सहकार्य मामांसाठी जरा राहून दे. एवढंच बाकी काय नाही. नाही फोन लावला मला जागृत होतं. हा. ह्याने फोन लावला की नाही हे मला जागृत होतंय की बाळू माझ्या मंदिराच्या ह्याला जायलाच पाहिजे. हा, हा. ते कसले बी आम्ही काम त्या असू दे, तत्वानंच ते आम्ही बाकीचं तिथं सगळं सोडून सोडतोय इथं आम्ही. कामासाठी इथं तरी हजर सेवेला इथं हजर. हजर राहायचं. हाकेला मग मी अशी सगळ्यांना विनंती करतो की इथं सगळ्यांनी सेवेला यावं आणि मंदिर पूर्ण 24 होईपर्यंत तास सेवेला यावं अन्नदान आहे इथं 24 24 तास तास अन्नदान बिन आहे. जेवता किंवा बिन काय करतात कोणी सोडत आमोशापासून नाही. अन्नशिवाय प्रत्येकाला आपण घासभर चालू खायला केलेलं. घालूनच सोडतो. बर उपाशी इथनं कोण मग जाऊ काय शकत जाणार नाही. नाही. ज्या मामाचं लोकांना वास्तविक तेवढं आम्ही सांभाळलंय. हा सगळं सहकार्य अन्नदानाचं सांभाळलेलं. अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ मग मी असं सगळ्यांना आव्हान करतो की इथं सगळ्यांनी सेवा करावी इथली तुम्ही म्हटला सेवा केला तरच मेवा मेवा खायला मिळणार त्यामुळे इथं सेवा आणि खास इथली सेवा तुम्ही मगाशी एक वाक्य बोलला की इथली सेवा अगदी चंद्रसूर्य अगदी चार सूर्य असूच तर पर्यंत काय. हे त्यामुळे कुणालाही मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी इथं सेवा करावी आणि तुमच्या ह्या कार्याला माझ्या 61,000 किंवा 62,000 काय माझे सबस्क्रायबर आहेत बरोबर त्या सगळ्यांच्या तर्फे आणि त्याच्यापेक्षाही जास्त बघणारे आहेत बरोबर आहे की. पण सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी बरोबर आहे की. पण भरपूर आहेत बघणारे त्या सगळ्यांच्या वतीनं तुमच्या कार्यालयात शुभेच्छा मी व्यक्त करतो. चांगलं 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 बाळूमामांच्या नावानं मुली महाराजच्या नावानं चांग बोले, ठर देवाचं, चांग बोले.